देशमुख गणपती बाप्पा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करते। श्री गणेशाची प्रतिष्ठापना मुळीच सुंदर देखाव्यात किंवा सुंदर कलाकृतीतून साकार होते। ऐतिहासिक गडकिल्ल्यांची कधी कधी त्या देखाव्यात साथ संगत लाभते। गडकिल्ल्यांच्या डोंगर कपारीतील साकारलेली श्री गणेशाची मूर्ती अत्यंत विलोभनीय दिसते। सध्या बाजारात पैसे मोजून अन्य आकर्षक सजावटीचे देखावे आपल्याला बघायला मिळतात, परंतु एखाद्या मनस्वी कारागिराने स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेला यापैकी कोणताही नयनरम्य देखावा खचितच मनमोहित करते। तर चला मग आज आपण अशा एका बाल कलाकाराची ओळख करून घेऊया। तर ज्ञानेश्वर वावरकर सध्या इयत्ता 10वी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे। तर आर्यन, पौराणिक वाडा ही कलाकृती साकारताना तुला कुठल्या साहित्याची गरज भासली आणि ती साहित्य तू कुठून मिळवलेस? तर मला ही कलाकृती साकारायला लाकडी पट्ट्या, एमडीएफ बोर्ड, माउंट बोर्ड आणि पेंट करायला ॲक्रेलिक कलरची गरज लागली आणि हे सहज स्टेशनरी शॉपमध्ये मिळतात। हे फुलाची माळ मार्केटमधून इझिली मिळते आणि हा गवत जो आहे तो फळ मार्केटमध्ये मिळतो। तर हे अशा प्रकारे मी बनवलेलं आहे। तुला आणखी काही प्रश्न विचारते। विशेषतः गणेश मूर्तीच्या सजावटीसाठी तू कुठल्या प्रेक्षणीय स्थळांची निवड करतोस? तर मी थीमवर डेकोरेशन करतो आणि हे मी गुगलवरून फोटोज वगैरे बघतो आणि मग त्या हिशोबाने बनवतो। आता हे वाडा बनवला यावर्षी, मागच्या वर्षी चाळ बनवली होती आणि त्याच्या मागल्या वर्षी असं घरी आपण सगळे व्हॉट्सअपवर वगैरे ऍक्टिव्ह होतो कोरोना काळात, तर ते व्हॉट्सअपचं थीम डेकोरेशन केलं होतं। तर ही कलाकृती तू साकारतो तर म्हणजे केव्हापासून तू वयाच्या? आता आम्ही 5 वर्षापासून गणपती बसवतोय, तर तेव्हापासून आम्ही थीम डेकोरेशन करत आहोत। तर तसंच आम्ही दरवर्षी थीम डेकोरेशन करतो। तर यावर्षी जसा वाडा बनवला आहे तर याच्यात खूप काही जुनं दाखवायचे आम्ही प्रयत्न केले आहे। हो, 10व्या वर्षापासूनच मला हे आर्ट करायला आवडतो। तर याच्यासाठी लागणारे वेगवेगळे साहित्य वगैरे आहे, पेन्सिल्स वगैरे, शेड्सचे, त्याच्याने मी हे आर्ट्स बनवतो। तर आज आपण अशा हरहुन्नरी बाल कलाकाराच्या गणपती देखाव्याला भेट दिलेली आहे। असेच त्यांनी यापुढे देखील मनमोहक देखावे साकारावे याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा।